भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वादावर फडणवीस आणि अजित पवारांची बैठक अधिवेशनात दरम्यानही दिसून आला होता समन्वयाचा अभाव। आपल्याला जेलमध्ये पाठवून ठार मारण्याचा फडणवीसांचा प्लॅन, मनोज जरांगेंचा सनसनाटी आरोप। उपोषणामुळे संताप झाला असेल, फडणवीसांचं उत्तर। महायुतीमधील केवळ भाजपचेच उमेदवार पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा। त्रास देणाऱ्यांना धडा शिकवण्याचा केला निर्धार। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप। अजित पवारांसह उद्धव आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांना खोट्या आरोपांमध्ये गोवण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा। देशमुखांच्या अनेक वादग्रस्त क्लिप माझ्याकडे, वेळेवर बाहेर काढेन। देशमुखांच्या आरोपांनंतर फडणवीसांचा इशारा, कुणाच्या नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही, फडणवीसांचं विधान। श्याम मानव सुपारी घेणाऱ्यांच्या मागे लागले। मानव यांच्या आरोपांनंतर फडणवीसांची टीका, तर सुपारी देण्याची क्षमता फडणवीसांकडे जास्त, मानव यांचा पलटवार। गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी आपल्याला अनेकदा धमकावलं होतं। जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांची सीबीआय समोर कबुली, तर आरोपांवर बोलण्यास देशमुखांचा नकार। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं। विद्यमान जागा त्या पक्षाकडेच राहणार। महायुतीच्या मतदारसंघांमध्ये ताकद पाहून उमेदवार ठरवणार। रविकांत तुपकरांकडून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची स्थापना। विधानसभेच्या 25 जागा लढवणार, तुपकरांची घोषणा। पूजा खेडकरांच्या आईवडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, पुरावे एबीपी माझाच्या हाती। नॉन क्रिमिलेअरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव। लॉरेन्स बिश्नोईचा आपल्याला जीवे मारण्याचा प्लॅन होता। गोळीबारा दिवशी नेमकं काय घडलं याबाबत सलमाननं नोंदवला जबाब। अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा तयार। प्रतापगडाच्या पायथ्याशी पुतळा बसवणार। येत्या महिनाभरामध्ये अनावरण, मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती। मुंबईला पाणीपुरवठा करणारी 2 धरणं हाऊसफुल। तुळशीनंतर तानसा धरणही ओव्हरफ्लो। 7ही धरणांमध्ये मिळून एकूण 58% पाणी साठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।